नमस्कार मित्रांनो, मी निसर्गोपचार तज्ञ स्वागत तोडकर आपलं मराठी वैद्य चॅनलमध्ये स्वागत करतो. की सगळ्यात महत्त्वाचं आहे ते हसत खेळत जगा. माणसं हसत नाहीत. टी व्हीवरती सुद्धा टेन्शनचं बघायचं, पिक्चर मारामारीचा बघायचा, मारामारीचा पिक्चर भारी, चोराचोरीचा पिक्चर भारी, पुष्पा लगेच भारी वाटते. खरंच की आमचं बाळ आहे छोटं, ते पण असं करते. काय सांगायचं, त्याला कोणी शिकवलं कोणास ठाऊक, पुष्पा करते ते असं. काय सांगायचं. तर ह्या गोष्टी आहेत हो. म्हणून विनंती करतो, तुम्हाला विनंती करतो की बघा, हसत खेळत जगा. आयुष्य परत परत आहे का? नाही आहे. जे काय ते आनंदात राहिलं पाहिजे. आनंदात बायको घरात जाताना बायको वाट बघत बसली पाहिजे, असं तोंड पाहिजे आपलं. नाहीतर शेणानं सारवल्यासारखं तोंड, गेलं तर आश्चर्य. बायको म्हणायला चहा देऊ का काय करू, बायको कन्फ्यूज. असं करत गेलं. काही लोक असतात बघा, बिनकारणाचं इकडे तिकडे बघत असतात. असं अशी बघणारे असतात. काही लोक उगाच असतात. आपल्याकडे बघितल्यावर इतरांना बरं वाटलं पाहिजे. बघा, स्माईल द्यायचं कुणाकडे असू दे. दुःख प्रत्येकाला आहे हो. जेवढा माणूस मोठा ना तेवढं दुःख. तुकाराम महाराजांनी सांगितलेलं आहे की जया अंगे मोठेपणा तया यातना कठीण. मोठेपणा अंगात असला ना, मोठा माणूस असला की त्याला मोठी मोठी दुःख असतात, मोठ्या मोठ्या यातना असतात. मोठा माणूस ओळखायचा कशावरून? ज्याला यातना जास्त तो खरा मोठा असतोय. पैशानं मोठा असलेला माणूस मोठा नसतोय हो. यातना जास्त असतात ना, तो खरा मोठा माणूस असतोय. दुःखी माणूस हा खरा इतरांना हसवतो. ज्याला मनात दुःख असतं ना, म्हणून तर बघा की दर्दे दिल आहे का नाही. कॉलेज लाईफमध्ये किती असते दर्दे दिल. काय सांगायचं, काय व्हायचं, काय खरं नाही. लक्षात ठेवायचं. कॉलेज लाईफ आठवायचं, आनंद व्यक्त करावं. बायको घरात गेल्याबरोबर हसत खेळत वाट बघत बसली पाहिजे, असं पाहिजे तोंड आमचं. आम्ही गेलो की पहिल्यांदाच जावा चहा ठेवा जावा असं जर म्हणली बायको, आणि तीन कप बशाची धाडक ना पडते घोटा. तशाच प्रतिक्रिया येतात. वर्ल्ड इज गिव्ह अँड टेक पॉलिसी. जगाला जे द्याल ते तुम्हाला परत मिळतंय. बघा, एखाद्याकडे बघून हसा, ते तुमच्याकडे बघून हसणार. पण एखाद्याला जाता जाताना आता शिवी द्या की एखाद्याला, बघा ते 10 शिव्या परत देणार तुम्हाला. असंच असतंय. काय करायचं, काय ठेवायचं आपल्याकडे पाहिजे. परमेश्वराकडे काय मागायचं आपल्याला कळालं पाहिजे. आम्ही म्हणते देवा पैसा अडका मिळू दे रे, कर्ज बाजार नको मला, स्वतःच कर्ज काढायचं. देव येत नाही तुम्हाला फॉर्म भरायला, तुम्ही काढलेले असतात कर्ज. आणि आपण काय करतो मग त्याच्यातून कर्जातून टेन्शन घेतो. ह्या सगळ्या गोष्टी असतात. मागायचं काय ते कळलं पाहिजे. एक जण होतं असंच, कर्जबाजारी होतं. रोज लोक दारात यायचीत, मारायचीत, शिव्या द्यायचीत, परेशान करायचीत. शेवटी वैतागून गेलं. एक दिवस गेलं, देवाजवळ हात जोडलं, देवा मी आज आत्महत्या करावली. म्हणाला मी मरतोय, पण पुढचा जन्म मला असा दे की सगळ्यांनी आपापली कामं केली पाहिजेत, पैसे मात्र मला दिले पाहिजेत. देव म्हणला तथास्तु. सुलभ शौचालयात नोकरीला लावली. लोक आपली आपली काम करायचं, जाताना 5 रुपयाला देऊन जायचे. एक वारकरी होतं असंच, निघालं पांडुरंग 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 करत निघालं. गेलं आणि खड्ड्यात पडलं. पडल्यानंतर पांडुरंगा वाचव पांडुरंगा वाचव करायला लागलं. वाचव 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 म्हटल्यानंतर 5-6 जण माणसं आली, हात द्यायला. तर बाबा वरती या वरती या. नाही नाही म्हटलं, तुम्हाला देणार नाही, पांडुरंगानं स्वतः यायला पाहिजे खाली. मेलं, नालीत पडून मेलं. वर गेल्यावर पांडुरंग दिसल्यावर म्हणला काय देवा, आयुष्यभर नाव घेतलं, मी नालीत पडून मेलो, तुम्हाला वाचवायला आला नाहीस. म्हणला शान्या, ती 5-6 जण पाठवलेली मीच पाठवलेली. म्हणला तुला ओळखलं नाही त्याला मी काय करू. म्हणून देव कशात आहे ते ओळखायचं. देव स्वतः येत नाही कधी, माझ्यासारखी शानी माणसं पाठवते ते. म्हणून ऐकायचं नाही. खरंच आहे हो. काय हो, मी तुमच्याकडे पैसे मागायला लागलोय का? मी काय सांगतोय, घरच्या घरी करा. बरं काय माझी का हळद आहे का, दालचिनी आहे का, लवंग आहे का, माझी काय, माझं किराणा मालाचं दुकान आहे का, मी तुम्हाला सांगायला आलोय? हां, का मसाले पदार्थ माझ्यात उगवतात नाही, ते माझं मसाले घ्या म्हणून सांगायला आलोय? का नॅचरल फूड मी उगवतोय, नैसर्गिक माझं अन्न घ्या आणि धान्य घ्या म्हणून मी आलोय का तुमच्याकडं? औषधं आहेत,
मी माझ्या मेडिसिनमध्ये जी तयार होतात माझ्याकडं त्याच्यात मी रिसर्च केलेला असतो आहे, सर्च केलेला असतो आहे, सगळ्या गोष्टी मी क्वालिटीमध्ये कुठेही कॉम्प्रोमाइज करत नाही. पण तीसुद्धा घेऊ नका म्हणून मी सांगतो आहे तुम्हाला. ती तर घ्या म्हणून आलो आहे का आलो असेल हो बिनकारणाचं? तुम्हाला सांगायला आलो आहे. कधी कधी असं वाटतं ना ते नाना पाटेकर सारखं डायलॉगच बोलावं तुमच्यासमोर. आ गए मेरी मौत का तमाशा देखने, अब मुझे लटकाएंगे, जुबान ऐसी बाहर आएगी आके बाहर आएगी, फिर ये मेरा भाई मुझे नीचे उतारेगा, आप चर्चा करके घर चले जाओगे, खाना खाओगे और सो जाओगे. ऊपर वाला भी ऊपर से देखता होगा तो सबसे सोचता होगा मैंने सबसे खूबसूरत चीज़ बनाई थी इंसान, नीचे आ गए तो सब कीड़े बन गए. रेंगते रहो. अरे एक लाठी को तो कोई भी तोड़ सकता है, लाठी को भाले को तोड़ना मुश्किल है. मैंने बचपन में पढ़ा था स्कूल में 3री में. क्यों समझा रहा हूँ मैं तुमको? ये पड़ोसी मुल्क साला खुद के देश में अपनी एक सुई नहीं बना सकता. इनके घर में जो रोटी बनती है उसका आटा भी विदेशी चक्की से पीस कर आता है. वो अपने देश को तोड़ने का सपना देखता है. वो ये सपना देख सकता है क्योंकि उसे मालूम है यहाँ हमदर्दी देश के लिए किसी को कोई हमदर्दी नहीं है. ये कलम वाली भाई क्रांति लाना चाहती थी, कलम के जोर पर काले वर्तमान को खत्म कर देना चाहती थी. कौन समझा उसकी बात को? सब साले जिंदा लाशें किसे जगाती हो? मैं जाग गया, सुकून है कुछ करके जा रहा हूँ. ये कानून वाले वर्दी वाले इन्होंने ईमान बेच दिया था, तब तुम्हारा ईमान कहाँ गया था? भाड़ में. तुमको गुलामी करने की आदत पड़ी है. पहले राजा महाराजों की अंग्रेज, अब चंद गद्दार और गुंडा लोगों की. मुझे इस मोहल्ले में नहीं जीना है भाई. ला म्हणते नि घेऊन अडकून घेते. नाही आधीमध्ये थँक्यू. पाठ केलेलं नाही आहे पण असंच माहिती होतं तेवढं बोललो. असतोय हो, एकदा वाचलं की लक्षात राहते माझ्या, अशी मेमरी आहे. कारण माझ्याकडे क्युरियासिटी फार आहे. की आता तुम्ही किचनमध्ये हेच का तेच का असं जे असतंय ना, तर ते मी विचार करतो. तुम्ही नाही विचार करत. लवंग का घालतात? करता का विचार कधी? मिरी का टाकतात? कोटा साफ व्हायसाठी मिरी टाकतात. मिरीचा काढा करून पिलात जरासा थोडासा तर त्यानं कोटा साफ होतो. ही माहिती असायला पाहिजे. हे आपल्याला बऱ्याच गोष्टी आहेत किचनमधल्या ज्या करू शकतोय. आता हसत खेळत राहावा, आनंदात राहावा हे सांगता एक महत्त्वाची गोष्ट, महत्त्वाचं म्हणजे जनहितार्थ म्हणायला हरकत नाही अशा पद्धतीचं मी एक तुम्हाला खरंच पाया पडून सगळ्यांना सांगतो. एक गोष्ट आहे ज्याच्यापासून आपल्याला वाचायलाच पाहिजे, वाचलोच पाहिजे, तो म्हणजे कॅन्सर. पहिलं माझ्याकडं जर बघितलं लोक यायचे 100मध्ये 3-4 लोक, 1, 2, 3, 4 ह्याच्या पलीकडे नसायचेत कॅन्सरचे लोक. एक 5-7 वर्षापूर्वीची गोष्ट आहे. पण आज जर बघितलं 5 वर्षानंतर 7 वर्षानंतर तर आज 100मध्ये कम से कम 25 ते 30 लोक कॅन्सरग्रस्त येतात. म्हणजे माझ्या ओपीडीचं, माझ्या इथल्या निसर्गोपचार केंद्रातलं जर सर्वे काढला, सरासरी जर काढली तर 100 25 ते 30% लोक हे आज कॅन्सरग्रस्त व्हायला लागलेले आहेत. काय करायचं? वाचायला पाहिजे. कॅन्सर असा आहे तुमचं ऑपरेशन करून कापून टाकलं तरी 2 वर्षानं 4 वर्षानंतर पुन्हा येतो. 100 किमो आणि 200 ते रेडिएशन आणि हे आणि ते घेण्यात काय मजा नाही हो. एवढे किमो घ्या, केस जातात, सौंदर्य सगळं निघून जातं. कॅन्सरचं ऑपरेशन झालेल्या माणसाची परिस्थिती विचित्र असते. बरं, एवढं करून हाती काय लागतं? शेवटी मरण फिक्सच आहे. म्हणून तुम्हाला सांगतो की उद्या मरायचं ते आज मरायला लागलं तर चालेल, पण भ्यायचं नाही. कुठल्याही गोष्टीला घाबरायचं नाही. उद्या मरायला लागलं ते आज मरायला लागलं तर चालेल, पण जे क्षण मिळालेत आयुष्यात ते आनंदात काढले पाहिजेत. आनंदात जगलो पाहिजे आपण. आम्हाला आनंदात जगायची सवय मोडून गेली हल्ली. आम्हाला फक्त टेन्शनमध्ये, कारण मुलाच्या करिअरचं टेन्शन असतंय, स्वतःच्या करिअरचं टेन्शन पहिलं घेतात. आम्ही कसं बसं उभारलो, आता मुलाचं कसं व्हायचं म्हणून टेन्शन घेतात. त्याचं टेन्शन त्यानं घ्यायचं, त्याला करिअर करायचं आहे, त्यानं बघायचं. चिमणीसुद्धा बघा पंख येतोपर्यंतच पिलांना झोपडीत ठेवते, आपल्या त्या घरट्यात ठेवते. पंख आलीत की त्याचं त्याला बाहेर हाकलून लावते. ते चिमणीचं पिलू त्याचं ते बाहेर जातंय म्हणून ते पण बिन शिकवता घर बांधायला शिकतं. वर्षाला ते नवीन घर बांधतंय. आम्ही आयुष्यात एक बांधून कौतुक करतो आणि चिमणी वर्षाला एक घर बांधते. आमच्यापेक्षा खरी मर्दानगी त्यांच्यात आहे म्हणायला हरकत नाही, खरं धाडस त्यांच्यात आहे म्हणायला हरकत नाही. आम्हाला मात्र बघा की चिमणी आपण नाजूक हे ते म्हणतो, चिमणी एवढा जीव, चिमणीसारखा पक्षी वर्षाला नवीन घर बांधतो कुठून गोळा करून. आणि आम्ही मात्र एक घर बांधायसाठी आयुष्य घालवतो, परत मुलांना टेन्शन. बरं, घर बांधताना तुम्ही राहता कुठं? फोटोत. त्या घरामध्ये तुमचा फोटो असतो ज्याला हार चढवलेला असतो. राहता का त्या घरात तुम्ही 100 वर्षे? कारण आयुष्य गेलेलं असते काम करण्यात. मरायच्या वेळेस तुम्ही घर बांधून मरताय.
म्हणून पाया पडून सांगतो, आनंदात जगा, आयुष्य पुन्हा पुन्हा नाही. कुठल्याही आजाराला घाबरू नका, भिवू नका. आम्ही आहे तुमच्यासोबत, आम्ही आहोत ना. काय पाहिजे सांगा तुम्ही, आम्ही आहे. आमच्या इथं तुम्ही फोन करा, तोडकर संजीवनी फोन करा, घरगुती उपायच करायचे. उगाच औषधांच्या मागं पळायचं नाही. औषधांच्या मागं पळायचं, औषधं खायची कुठली असू द्यात, गरज असेल ना खावा, पण गरज नसताना अजिबात खायची नाही. लक्षणं असल्याशिवाय आजार मान्यच करायचा नाही. काही असू दे, रिपोर्ट काही येऊ दे, तिकडं किडनी फेल गेली म्हणून रिपोर्ट येतो, क्रिएटिन लेवल एवढं झालं ते एवढं झालं. का बाबा त्रास काय आहे का, होती का मिनिटाला उलटी तुला, जरासं पायावर सूज आली लगेच क्रिएटिन लेवल चेक केलं, अरे सूज कशामुळे आली ते तरी बघ. घरात बसून असणाऱ्या लोकांच्या पायावर सुद्धा सूज येते. तुम्ही रेल्वेत एक दिवस बसा, बघा पायावर सूज येते. करा माझ्याबरोबर प्रवास एक दिवस गाडीतून, दिवसभर गाडीत असतोय. परवा मी इथं 10-10:30ला मी इथनं गाडीला स्टार्टर मारला, पुण्याशिवाय थांबलो नाही, जेवाय खायला सुद्धा थांबलो नाही. मी एक ठिकाणी फक्त चहा प्यायला थांबलो, बाकी कुठेही थांबलो नाही. संध्याकाळी कोल्हापूर पुणे गाठलं मी इथनं, दुसऱ्या दिवशी ओपीडी होती. या बघू तसं प्रवास करा, पाय सुचतात की नाहीत. मग काय माझ्या काय किडन्या फेल गेल्या म्हणायचं. 4 फेऱ्या मारल्या, रात्री गेल्यावर घरात जेवल्यानंतर इकडं तिकडे फेऱ्या मारल्या, सूज उतरली, झालं. आज व्यायामाचा अभाव आहे, त्याच्यामुळे ह्या गोष्टी होतात हो. म्हणून तुम्हाला सांगतोय, चालणं ठेवा, चालाल तर वाचाल. पण आम्हाला त्या गोष्टींची सवय नाही आहे, खरं सांगायचं तर सवय नाही. सवय करून घ्या. मी पाया पडून का सांगतोय, का एवढी तळमळ आहे, अहो मला खरं माहिती झालंय म्हणून मी जीवाच्या आकांतानं तुमच्यापर्यंत बोलतोय. मी सगळ्यांच्या पाया पडायला तयार का आहे. मी माझ्या कमरेला काय मी स्प्रिंग बसवून आलोय का हो, का तयार आहे मी, का मला घरात अन्न मिळत नाही म्हणून इथं आलोय, का मला बायका पोरात नाही राहायला मला नाही वाटत का हो. जावाई माझे इथं आहेत, त्यांना पाहिजे तर नंतर भेटाने विचारा. माझ्या मुलीच्या लग्नात सुद्धा मी नव्हतो, माझ्या मुलीचं कन्यादान दुसऱ्याने केलेलं आहे साहेब. हां, बोलताना कसं होतं, मी इमोशनल होतोय, मला रडायला येतं, कारण मी माझ्या मुलांना, माझ्या बायकोला सुख नाही देऊ शकलो मी कधी. हे तुम्हाला सांगण्यासाठी नाही देऊ शकलो, आज पण देऊ शकत नाही. म्हणून म्हटलं ना, चिठ्ठी बांधून सोडलाय मला माझ्या बायकोने आणि मुलांनी. माझे वडील, मी असं माझ्या निसर्गोपचार केंद्रात मी पाय ठेवला आणि मला फोन आला, माझे वडील मेलेत म्हणून. मी गेलो नाही. 5:30पर्यंत मी लोकांना भेटलो, माझ्याकडे जे आली होती ना लांबून, तुम्ही इथून कोल्हापूरला आलाय आणि माझे वडील मेलेत म्हणून मी जर तिथनं गायब झालो, तुम्हाला काय वाटणार हो. मी माझ्या वडिलांना जिवंत करू शकत नव्हतो. 10 किलोमीटर अंतरावरती घर होतं माझं, 10 किलोमीटर अंतरावरती वडील माझे सकाळी, म्हणजे ते पहाटेच मेले होते. सकाळी मला ते फोन आला, पण मी त्या सगळ्या लोकांना भेटून सगळ्यांना चेक करून 5:30 वाजता मी गेलो आणि माझ्या वडिलांचा, कारण मी मोठा मुलगा, माझ्या वडिलांना तिथून पुढं मी दहन केलं. हे उगाच नाही हो, हे वेड लागले ना, हे कशासाठी असेल, मी कशासाठी का बोलतोय मी तुम्हाला. कधी मुलांचा फोन आला, बाबा मला थोडासा त्रास व्हायला लागलाय, तर घरगुती उपाय मी इथनंच सांगतो, कर खांब नाही तर मर म्हणून सांगतो. मी काय येऊ शकत नाही. मी माझ्या मुलांच्या कुठल्या आनंदात कधी नाहीच नाही. कुठं जरी फिरायला जायचं असलं तर त्यांचं तेच जातात, त्यांचं तेच करतात. घरी कधी गेलो, मी 2-2 महिने घरी जात नाही, 2-2 महिने घरी जात नाही. मुलं माझ्या पाया पडून सांगतात, बाबा आम्हाला पैसा नको, आम्हाला काय नको, आम्हाला राहायला सुद्धा काय नको म्हणतात. मी आजही अपार्टमेंटमध्ये राहतोय, माझी मुलं तिथं राहतात आणि मला त्या मुलांचं सांगणं असतं की आम्हाला हे सुद्धा नको, आम्ही झोपडीत राहतो म्हणतात. खरं तुम्ही आमच्यासोबत राहा. मी जर त्यांच्यासोबत राहिलो तर मी इथं तुमच्यासमोर सांगायला येऊ शकत नाही हो. म्हणून ही तळमळ आहे माझी. म्हणून मी विनंती करून सांगतो, तुम्ही घरच्या घरी करा, घरचे इलाज करा, मला त्याचे पैसे मिळत नाही आहेत, पण तुमचं आरोग्य चांगलं राहील. एवढ्या सगळ्यांचं आरोग्य जर चांगलं राहिलं, देव कुठं नाही कुठं माझ्या बायको मुलांना निरोगी ठेवेल, आरोग्य त्यांना चांगलं देईल, हे मला माहिती आहे. म्हणून तुम्हाला सांगतो, कॅन्सरचे पेशंट येतात, मी बघतोय, मला एकदा मला स्वतःला रडायला येतं. परवा एक माता आली होती, एक आई आली होती, जी मोबाईल घेऊन आली, केस पेपर केला, आत आली, मोबाईलमध्ये एका मुलाचा फोटो होता. म्हणली, बाळ हे बघ, हे तोडकर साहेब आहेत. मला कळे ना. मी म्हटलं काय झालं हो, मला वाटलं व्हिडिओ कॉल वगैरे केला आहे की काय. मी म्हटलं व्हिडिओ कॉल केला आहे का, तर फोटो होता. मी म्हटलं काय झालं होतं आई. म्हणतात काय नाही हो, ह्याची शेवटची इच्छा होती तुम्हाला भेटायची. 10 वर्षाचं मूल 5-5.5 वर्षाचं असताना कॅन्सर झाला आणि कॅन्सरनं 10 वर्षाचं असताना ते मेलं. काय बघितलं असेल त्यानं त्या आयुष्यात.
ऑपरेशन केलं, सगळं झालं, तरीसुद्धा त्यातनं वाचलं नाही, ते बाळ मेलं. हे दुर्दैव वाटलं मला, दुःख वाटलं अक्षरशः. काय करायचं? लहान मूल जन्मताच तिची किडनी फेल गेली म्हणून डॉक्टरनी सांगितलं होतं. 13 महिने बाळा ॲडमिट होतात, 13 महिने. आणि 13 महिने त्यांचं बिल, त्यांनी घरदार विकलं, त्या बिचारीची नोकरी गेली. पुण्यातली केस आहे माझ्याकडे, त्यांचं व्हिडिओ रेकॉर्डिंग आहे सगळं. त्यांनी बरेच काय प्रयोग केले. बाळाला इकडून पहिलं होल पाडलं, इकडून युरिन पास करून घेतली, नंतर इकडून त्याचं इन्फेक्शन, सगळं इन्फेक्शन झालं, सगळं झालं. घरदार विकलं. 13 महिन्यानं पैसे संपले. ते डॉक्टरांच्या पाया पडले, म्हणले आमचं आता कॅपॅसिटी नाही आणि आम्ही काय करू. ते डॉक्टर म्हणाले की जावं मग घरी घेऊन जावं पैसे नसतील तर. जाता जाता एक अशीच बाई भेटली, ती म्हणली तोडकर सरांच्याकडे एकदा जावा घेऊन बाळाला. ते बाळ घेऊन माझ्याकडे कोल्हापूरला आले आणि आज सांगताना मला खरोखर या निसर्गाचे कसे उपकार फेडू मला कळत नाही. त्यांना मी घरगुती उपाय सांगितले. टोटल घरगुती उपचारांचा त्यांना 110 रुपये खर्च आला. 110 रुपयेमध्ये बाळ ओके आहे. आज 4 वर्ष झालं त्या बाळाला, 4 वर्ष झालं. ही ताकद निसर्गाची आहे. हो का? ज्याचं मरण जिथं लिहिलंय तिथं तो मरणारच 100%. त्याच्या विचारात तुम्ही रात्रभर जागू नका, मला काय झालं तर काय करू म्हणू नका. जेव्हा मरायचं तेव्हा मरणार, जो 100% मरणार तुम्ही. कुणालाही मरण टळलेलं नाही, मला पण नाही टळलेलं. माझा मृत्यू इथं लिहिला असला मी इथंच मरणार. आता बोलता बोलता मरू शकतोय मी. मला पुढचा क्षण मी जगेन की नाही माहीत नाही, पण आत्ताचा क्षण आहे तो मी आनंदात घालवायला पाहिजे, हे मात्र तुम्ही ठरवायला पाहिजे. मी पाया पडून सांगतो तुम्हाला, आत्ताचा क्षण हे परत आयुष्य नाही आहे. म्हणून सगळ्यांनी व्यवस्थित बोलून व्यवस्थित राहावा, कम्युनिकेशन ठेवा. मित्र गप्पा मारले, मन मोकळं झालं की हृदयातले ब्लॉकेजेस निघून गेले म्हणून समजा. अडीअडचणी सगळ्यांना असतात. म्हणून ह्या कॅन्सरपासून वाचा. कॅन्सर खरोखर म्हणजे हे फार वाढतं प्रमाण आहे ना, ह्याला कारण आपण आहे. तर विनंती करून सांगतो, ह्याच्यासाठी मी घरगुती उपाय सांगतो, हे करा. मी पाया पडतो तुमच्या. मी कित्येक वर्ष सांगायला आलो की गाजराचा रस प्या. ऐकला असाल तुम्ही हसणार कुठं, मी किती भाकरीने किती चपात्या खात होतो ह्याच्यावरती तुम्ही हसाल, पण कॅन्सरसाठी तुम्ही गाजराचा रस नाही पिला. तो गाजराचा रस प्या. बघा तुमचं ऑटोमॅटिक सेल्स वाढायला लागतात. तुम्हाला कॅन्सरपासून तुम्ही दूर राहू शकता. इम्युनिटी वाढायला लागते, ताकद वाढायला लागते. हे करा. डोळे चांगले राहतात, नजर चांगली राहते. हे करा. दुसरी गोष्ट सांगायचं झालं तर हळद घ्यायची, नॅचरल हळद घ्या. हरभऱ्याच्या डाळी एवढी त्याची गोळी करा, जिभेवरती ठेवायची आणि कोमट पाण्याबरोबर ती प्यायची. रोज सकाळी हे अनाशीपोटी करा. बघा जखमेवरती हळद टाकली की जखम भरून येते, माहिती आहे ना. ते घ्या, तुमच्या सगळ्या शरीरात जाऊ दे. त्याचे सेल्स आहेत ते तुम्हाला चांगले वाढवतील आणि तुम्हाला कुठल्याही प्रकारचे आजार होणार नाहीत. जखमा असू द्यात, गाठी असू द्यात, काय असू द्यात. माता भगिनींना विनंती करतो, गर्भाशयात गाठ आहे, गर्भाशयात ते एक ओरीज अशी झाली तशी झाली, ब्लॉक झाली, हे डोक्यातनं सगळं काढा. इतर प्राण्यांना पक्ष्यांना कुठं काय होतं का हे? मग तुम्हाला जगावेगळं काय झालं आहे? आमच्या डोक्यात किडे सोडल्यात कोणीतरी ह्या गोष्टींचे. हार्मोन्स इनबॅलन्स होत असताना प्रत्येक स्त्रीला भीती वाटते, प्रत्येक स्त्री व्हायबल होते. याचा अर्थ तुम्ही वेड्यात असं नाही. तुम्हाला समजून घ्यायला पाहिजे, तुम्ही समजायला पाहिजे. पुरुष मंडळींना पण पाया पडून सांगतो, तुम्ही थोडं समजून घ्या. दवाखाना म्हणजे आयुष्य म्हणूच नका आणि ते मांडू नका. तुम्ही ह्या गोष्टी लक्षात घ्या. ह्या सगळ्यांचा विचार करा तुम्ही. मी पाया पडून का सांगतोय सारखं तुम्हाला? हे बघा. म्हणून गर्भाशयात गाठ आहे, ती कॅन्सरची असू शकते. ऑपरेशन करून काढतात, टेस्टला देताना टेस्ट न आल्यानंतर मग त्यात कॅन्सर होता म्हणायचं आणि मग तिथून पुढं केमो, रेडिएशन, अमुक तमुक हे घेत बसता. काय गरज आहे? ते होऊ नये म्हणून प्रयत्न करा ना तुम्ही. त्या हळदीची गोळी खावा की. किती खर्च येणार आहे हो तुम्हाला? किती खर्च येणार आहे? चला एवढ्या सगळ्यांचे वर्षाची हळद मी देतो तुम्हाला. अजून काय पाहिजे सांगा? किती लागणार आहे हळद खायला सांगा की? मी जास्त कोट्याधीश आहे आणि पैसे जास्त आहेत म्हणून तुम्हाला वाटतोय असं नाही हो. तुमचं आरोग्य तुमच्याकडे राहू द्या. हे घरातल्या घरात होऊ शकतंय. कधी कधी मिरीचा, लवंगेचा, हे लवंग, मिरी, दालचिनी याचा काढा करून कधी कधी पेत चला. बघा कोटा साफ होत जाईल, कोट्यातली सगळी घाण निघून जाईल. कोटा साफ झाला की 80% आजार तिथंच निघून जातात तुमचे. मग ह्या गोष्टी करा. निरगुडीची पानं घ्यायची, निरगुडीच्या पानांचा रस करायचा, पाव चमचापेक्षाही कमी.
पाव चमचा, छोटा चमचा घ्यायचा, त्याच्यात पाव चमच्यापेक्षा म्हणजे अर्ध्यातल्या अर्ध्यापेक्षाही कमी तो घ्यायचा, प्यायचं आणि त्याच्यावर कोमट पाणी प्यायचं. हे 15 दिवसातून एकदा, कम से कम महिन्यातून एकदा तरी करा. बघा तुम्हाला कॅन्सरपासून तुम्ही लांब राहू शकता की नाही ते. हे करून बघा, मी पाया पडतो तुमच्या. ह्या गोष्टी करा. हे कॅन्सरचं प्रकरण वाढत चाललं ना, खरंच सगळ्यांना फार धोकादायक आहे. लहान्या मुलांपासून ते वयोवृद्धांपर्यंत. आज माझ्याकडं कालच 85 वर्षाचा म्हातारा आलता, त्याला कॅन्सर आहे आणि आता ऑपरेशन करायला सांगितलं आहे. काय 85 वर्षाच्या म्हाताऱ्याचं तुम्ही ऑपरेशन करणार आहे आणि त्याला तिथून पुढे ते किमोन ते सहन होणार आहे का? त्याच्यापेक्षा नेऊन सरळ मारून टाका म्हणून सांगितलं मी. मेल्याला परवडलं असलं काय उपयोग आहे सांगा. माझ्याकडं अजून एक ते पिलीव म्हणून गाव आहे बघा, तुम्हाला तिथं माहिती असेल बघा, महाराष्ट्रात आपल्या सांगोल्याच्या इथं आहे पिलीव गाव. त्याच्यातून एक 82 वर्षाचा म्हातारा आला, किडन्या फेल झाल्या, मुलानं डायलिसिस करून करून घरदार विकलं, डायलिसिस करत होता, तरीसुद्धा ते बरं झालं नाही. माझ्याकडं आल्यानंतर मी 4 शिव्या गाठल्या त्याला. म्हणलं तुला काय भरती करायचं आहे का? म्हणलं मिलिटरीत आता मर म्हणलं असंच जाऊन. होय की म्हणला, मला काय भरती करायचं का? मेलो म्हणला आणि गेला. डायलिसिस सगळं बंद. आज या गोष्टीला 3 वर्ष झालं, अजून म्हातारा जिवंत आहे. डायलिसिस नाही, काय नाही, काय नाही. म्हणून तुमची ताकद वाढवा, स्वतःवर विश्वास ठेवा, विल पॉवर वाढवा. तुम्हाला कुठले आजार काय करू शकत नाहीत. सगळ्यात महत्त्वाचं आहे ना, तर मी एवढ्या सगळ्यांना विचारतो, तुम्ही बॉडीचं सर्व्हिसिंग किती वेळा केलं आहे आजपर्यंत? कोण 20 वर्षाचा, 25 वर्षाचा, 30 वर्षाचा, 40 वर्षाचा, 50 वर्षाचा, 60 वर्षाचा आहे, केलं का 60 वेळा तरी? 50 वर्षाच्याने केलं का 50 वेळा? जाऊ दे तिकडे, 20 वेळा तरी केलं का? का आजार होणार नाहीत आपल्याला? का होणार नाहीत? विनंती करतो. हे बघा, तुम्हाला सांगतो मी की वर्षातून एकदा तरी बॉडी सर्व्हिसिंग करा. 3 प्रकारे करू शकता. पहिला प्रकार आहे पंचकर्मा सेंटरमध्ये जायचं. पहिल्या दिवशी वमन करून घेतात, दुसऱ्या दिवशी बस्ती देतात, तिसऱ्या दिवशी पोटाचे मसाज, चौथ्या दिवशी पाठीचे मसाज, 5व्या दिवशी डोळ्यात, नाकात, कानात सगळीकडे वेगवेगळ्या प्रकारचे ऑइल घालून तुम्हाला सगळं स्वच्छ करून देतात. 6व्या दिवशी तुम्हाला फुल बॉडी मसाज करतात. 7व्या दिवशी औषधी पाण्यानं आंघोळ घालतात आणि तुम्हाला घरी पाठवतात. पण 14,000 रुपये घेतात. 7 दिवस त्यांच्याकडे राहायला लागतं. हे एकदा तरी करून बघा. 14,000 रुपये महिन्याला 1,000-1,500 रुपये गेले म्हणायचं रिकामं झालं. पण हे जर नाही जमलं, घरात 4-5 माणसं असतील, शक्य नाही प्रत्येकी 14,000 रुपये घालवणं. पण हे जर शक्य नसेल तर घरगुती उपाय सांगतो तो करा. घरगुती उपाय, घरच्या घरी तुम्ही लोकांनी 3 दिवस सलग ताक प्यायचं, रवीनं घुसळायचं. माता भगिनींना विनंती आहे, रवीनं ताक घुसळा, वस्त्रगाळ करून घ्या आणि 1 ग्लास ताकामध्ये 2 ग्लास पाणी घालायचं. कम से कम 5 लिटर ताक हे दिवसाला प्यायचं. जास्त पिलं तरी चालतंय, पण कम से कम 5 लिटर तरी तुम्ही ताक प्यायला पाहिजे. हे जसं तुम्ही ताक प्याल, पहिल्या दिवशी दुपारनंतर डोकं दुखायला लागेल, अस्वस्थ व्हायला लागेल, पण मरणार नाही हे मी सांगतो तुम्हाला. ते तुम्ही घ्या. दुसऱ्या दिवशी उठल्यानंतर जरासा विकनेस जाणवतो, पण दुसऱ्या दिवशी दुपारनंतर थोडं फ्रेश वाटायला लागतं, पोट कमी यायला लागतं, अस्वस्थता निघून जाते, डोकेदुखी कमी व्हायला लागते. तिसऱ्या दिवशी जरा अजून फ्रेश वाटायला लागतं. 4थ्या दिवसापासून वरण भात भाकरी खात असं तुम्ही तुमचं रेग्युलर लाईफ जगू शकता. पण हे वर्षातून एकदा 2 वेळा जास्तीत जास्त करा, मी तुम्हाला विनंती करून सांगतो. बॉडी फुल सर्व्हिसिंग होऊन जाते याच्यातून. कुठल्याही गोष्टीचा आजारपाणी राहत नाही हो. बॉडी सर्व्हिसिंग केलं तर 50,000ची गाडी घेते आणि त्याचं सर्व्हिसिंग करत राहते. 50,000ची गाडी घेतली तरी तिची काळजी करताय तुम्ही. पण त्यापेक्षा तुम्हाला सांगतो, तुम्ही स्वतःचं शरीर हे अनमोल आहे, ह्याचं वर्षातून एकदा तरी करा. किंवा तिसरा पर्याय, सगळ्यात साधा सोपा पर्याय, कुठल्याही पद्धतीचं पथ्य पाणी पाळायचं नाही, कुठल्याही पद्धतीचा डाएट पाळायचा नाही. तुम्ही घरच्या घरी तुमचं रेग्युलर कामं करत तुम्ही तुमचं आरोग्य सांभाळू शकता, बॉडीचं फुल सर्व्हिसिंग करू शकता. त्यासाठी तुम्हाला सुजीवनी लिक्विड कुठेही तुम्हाला अवेलेबल होईल, ते सुजीवनी लिक्विड घ्यायचं. हे घेतलात तुम्ही सुजीवनी लिक्विड, तर बघा तुम्हाला ही घेण्याची पद्धत पण सोपी आहे. बॉटल शेक करायची, वरती टोपण आहे, ते टोपण 1 ग्लास कोमट पाण्यामध्ये टाकायचं, चवीसाठी साखर मीठ घातला तरीही चालतं. हे पाणी 1 ग्लास पाणी रोज सकाळी प्यायचं. सरबतासारखी टेस्ट आहे त्याची. 1 टोपण बॉटल शेक करायची, ते घ्यायचं, त्या 1 ग्लास कोमट पाण्यात टाकायचं आणि ते पाणी तुम्ही किंवा ते सरबत आहे तो तुम्ही प्यायचा. बघा याच्यातून दुसऱ्या किंवा तिसऱ्या दिवशी 2 मिनटाच्यात कोटा साफ, विदाऊट प्रेशर. गेलं की खटाखट चालू. बटाट्याची सालं, टोमॅटोची सालं, आत जे आतड्यानं चिकटलेलं काळपट जे आहे हे सगळंच्या सगळं निघून जातं तुमचं सगळं.
आणि एकदम फ्रेश वाटायला लागतं. उष्णता, पित्त सगळं कमी, उष्णतेचा त्रास, पित्ताचा त्रास, जळजळ, मळमळ सगळं निघून जातं आहे. पण त्यासाठी सर्व्हिसिंग करायला पाहिजे. वर्षातून 2 वेळा करायचं असतं, पण एकदा तरी करा, मी विनंती करतो. कुठल्या ना कुठल्या यानं करा. तुम्ही पंचकर्मानं करा, घरगुती करा किंवा सुजीवने लिक्विड घेऊन करा. 1260 रुपये मार्केटला किंमत आहे. 1260 रुपये म्हणजे महिन्याला 105 रुपये खर्च येतो आहे. एक वेळचं कुठंतरी तुम्ही हॉटेलला जेवायला जाणं टाळा. एक वेळचं टाळलात तर मला वाटतं 105 रुपयेपेक्षा नक्कीच जास्त पैसे वाचतात. पण 105 रुपयेमध्ये तुम्हाला महिन्याला 105 रुपये खर्चामध्ये तुम्हाला फुल बॉडी सर्व्हिसिंग, वर्षभर कुठल्याही प्रकारे तुम्हाला आजारी पडायची गरज नाही. अपचनाचा त्रास, पित्ताचा त्रास, उष्णतेचा त्रास, मूळव्याध वगैरे काही सगळं होण्याची गरज नाही. पण फक्त तुम्ही सर्व्हिसिंग करा, कुठल्याही मार्गाने करा.